हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. हैदराबाद राज्याचा संस्थापक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पहा, हैदराबाद राज्याचा संस्थापक म्हणून असफ जाह याला ओळखलं जातं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 असफ जाह. आता असफ जाह ही काय आहे तर मोगल सम्राटाकडून दिलेला किताब आहे. तर हा कोणाला दिला आहे तर पहा, हैदराबादच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक मीर कमरुद्दीन निजाम एल मुल्क हा आहे आणि यालाच मोगल सम्राटाकडून आसफ जाह हा किताब देण्यात आलेला आहे. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे पाहूया. भगवान महावीरांच्या शिकवणींचा समावेश असलेले जैन साहित्य काय म्हणून ओळखले जाते? तर पहा, भगवान महावीरांच्या शिकवणींचा समावेश असलेल्या जैन साहित्य आगम म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आगम. ओके, समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राधानगरी धरण आहे? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. ओके, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे? भोगावती नदीवर आहे. ओके, उपयोग कशासाठी या धरणाचा? सिंचन म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा व वीज निर्मिती. ओके, लांबी किती याची? 103 मीटर आहे. याचे बांधकाम 1909 मध्ये सुरू झालं होतं. वीज निर्मितीची क्षमता किती आहे या धरणाची? तर ती आहे 10 मेगावॅट. ओके, आणि राजर्षी शाहू महाराजांनी सिंचनाची सोय करण्यासाठी हे धरण उभारलं होतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढे पाहूया. चांदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर डॅश डॅश नदीवर आहे. पहा मित्रांनो, चांदोली धरण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे आणि ते कोणत्या नदीवर आहे? ते आहे वारणा नदीवर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वारणा. ओके, आता पहा, हे काय आहे तर हे मातीचं धरण आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, याचा उपयोग काय तर सिंचन आणि वीज निर्मितीसाठी हे धरण बांधण्यात आले. ओके, आणि वारणा नदीवर 1976 मध्ये हे धरण बांधण्यात आलेले आहे. ओके, समोरचा प्रश्न. रब्बी हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हिवाळ्याच्या प्रारंभापासून सुरू होतो आणि डॅश डॅशमध्ये संपतो. पहा, रब्बी हंगामाबद्दल आपल्याला विचारलंय. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि संपतो कधी? मार्च एप्रिलमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मार्च एप्रिल. ओके, आणि खरीप हंगाम कधी? तर खरीप हंगामाचा कालावधी जून ते ऑक्टोबरपर्यंतचा असतो, हे लक्षात ठेवायचे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली? तर ती समिती होते सरदार स्वरणसिंग समिती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वरणसिंग समिती. आता पहा, सरदार स्वरणसिंग समितीबद्दल बोलायचं झालं तर ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित समिती भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी 1976 मध्ये ही स्वरणसिंग समिती स्थापन करण्यात आली आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आपल्या घटनेत. ओके, या समितीच्या शिफारसीनुसार, हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, वेरूळच्या लेण्या महाराष्ट्रातील औरंगाबाद सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. अगदी बरोबर. वेरूळच्या लेण्यांना 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला आहे, हे देखील बरोबर आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. ओके, या लेण्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण 34 लेण्या आहेत. ओके, पुढे पाहूया. पहा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे करण्यात आली होती? तर ती 1867 मध्ये मुंबई येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1867 मुंबई. ओके, आता एक्झॅक्ट डेट काय होती तर 31 मार्च 1867 मध्ये. संस्थापक सदस्य आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर, महादेव रानडे भांडारकर आणि ब्राह्मो समाजाकडून प्रेरणा घेऊन याची स्थापना करण्यात आली होती, हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत? पहा, महाराष्ट्राच्या आत्ताच आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सध्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा 1848 मध्ये सुरू केली? आपणास सर्वांना माहिती आहे, पुण्यामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. 14 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली. समोरचा प्रश्न.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश डॅशमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. कधी केली? तर ते 1875 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1875. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. 1875 10 एप्रिल 1875 मध्ये. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे. आणि या आर्य समाजाची घोषणा काय होती? वेदांकडे परत चला. काय होती घोषणा? वेदांकडे परत चला. समोरचा प्रश्न, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यांमुळे डॅश डॅश तयार होत आहे. उत्तरेकडील मैदान तयार होतं. ओके. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे उत्तरेकडील मैदाने तयार होतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तरेकडील मैदान. ओके. सिंधू नदीपासून पूर्वेस नामचा बर्वापर्यंत हे मैदान विस्तारलेले, हे लक्षात ठेवा. कोणतं? उत्तरेकडील मैदान, ज्याला म्हणतात नॉर्दर्न प्लेन्स. पुढे पाहूया. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 78. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 78. ओके. पहा मित्रांनो, विधान परिषदेबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये करण्यात आली होती. ओके. आणि विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 1/3 सदस्य, 1/3 सदस्य इतकी असते. ओके. आणि त्यानुसार महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. ओके. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, ही झाली विधान परिषद. विधानसभेची, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? यापूर्वीच्या बऱ्याच प्रश्नांमध्ये आपण त्यावर डिस्कशन केले. आता याबद्दलचा प्रश्न तुमच्यासाठी की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. चला, याचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. समोरचा प्रश्न, आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक आहेत सोनू सूद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सोनू सूद. समोरचा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा मित्रांनो, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे. ओके. समोरचा प्रश्न, कॉरिडोर जमातीबाबत आपल्याला काही विधाने आहेत, त्यापैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके. पहा, कॉरिडोर वसाहतीला वाडी म्हटले जाते, योग्य आहे. कॉरिडोर यांनी आपले नाव ढोर म्हणजे गुरेढोरे या शब्दापासून घेतले आहे, हे देखील बरोबर आहे. पहा, आता कॉरिडोर जमातीबद्दल मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1 आणि 2 दोन्ही बरोबर. आता कॉरिडोर जमातीबद्दल बोलायचं झालं तर यांच्या वसाहतींना वाडी म्हणतात. गुरेढोरे या शब्दापासून त्यांनी ढोर हे नाव धारण केलेले. ओके. ही जमात पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांमध्ये आढळते. आणि या समाजातील जे पूर्वज होते मित्रांनो, ते ढोरांचे मांस खात असत, म्हणून त्यांना ढोरकोळी असं देखील म्हटलं जातं. ओके. पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? पहा, तरुण लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला विचारले. आता पहा, सर्वात जास्त लोकसंख्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी याचे जे तरुण आहेत मित्रांनो, ते सर्वात जास्त स्थलांतरित करतात कोणत्या ठिकाणी? मुंबई ठिकाणी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? तर असेल पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. पहा, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील रोजगारात संधी उपलब्ध नसल्यामुळे तेथील तरुण रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांकडे स्थलांतर करत असतात. त्यातच सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण अधिक आहे. ओके. आणि यामुळे या जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण देखील सर्वात जास्त इथून येतं. ओके. म्हणून सिंधुदुर्गमध्ये तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे. ओके. समोरचा प्रश्न, मध्य प्लास्टोसिन कालावधीत डॅश डॅश आणि मेघालय पठार यांच्यातील मालदा अंतराच्या क्षेत्राच्या खाली प्रणोदनाने गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणाली बंगालच्या उपसागराकडे वळवली. तर कोणत्या? राजमहल पर्वतरांगा आणि मेघालय पठार यांच्यातील मालदा अंतराच्या क्षेत्राच्या खाली प्रणोदनाने गंगा ब्रह्मपुत्रा प्रणाली बंगालच्या उपसागरास वळवलेले. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 राजमहल पर्वतरांगा. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांपैकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वाधिक आहे? पहा,
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांपैकी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वाधिक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर. आता पहा, मुंबई उपनगरबद्दल बोलायचं झालं तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण 26 विधानसभा मतदारसंघ आहेत मित्रांनो. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतींमधील किमान आवश्यक संविधानिक सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 15. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 15. पुढे पाहूया. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात आहे. पहा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर. पाहता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबद्दल डिटेल अभ्यासायचं झालं तर ठिकाण तुम्हाला सांगितलं चंद्रपूर जिल्हा. क्षेत्रफळ आहे 625 चौरस किलोमीटर. ओके, आणि यामध्ये अनेक कोळसा खाणी आहेत या प्रकल्पासोबत. ओके, आणि ताडोबा आणि अंधेरी प्रदेशातील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोक ताडोबा किंवा ताडो देवताची पूजा करतात. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झाला होता? पहा, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये तात्या टोपेंचा जन्म झाला होता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नाशिक. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरांमध्ये आहे? तर पहा, मोहिनी अट्टम या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरामध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मोहिनी अट्टम. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती मृदा लोह ऑक्साईडने खूप समृद्ध आहे आणि जास्त प्रमाणात ऑक्सिडीकरण आणि अपक्षालन परिस्थिती हवामान असलेल्या अनेक प्रकारच्या खडकांपासून तयार होते? तर ती मृदा कोणती आहे? ती मृदा आहे जांभी मृदा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जांभी मृदा. आता ही मृदा उंच डोंगराळ प्रदेशात आढळते आणि या मृदेच्या खडकात बॉक्साईटचे विपुल साठे असतात. जांभ्या खडकात बॉक्साईटचे विपुल साठे असतात. ओके, आणि लोहच्या ऑक्साईडमुळे जांभी मृदा लालसर दिसते. ओके, आणि जांभ्या रंगाची दिसते. हे लक्षात ठेवा, कशा? लोह ऑक्साईडमुळे. ओके, आणि पावसाच्या जास्त प्रमाणामुळे मातीतील घटक वाहून जातात. ओके, आणि ही आढळ कोणत्या ठिकाणी? तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रत्नागिरी या ठिकाणी ही जांभी मृदा आढळते. ओके, समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत? पहा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहे विष्णू वामन शिरवाडकर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विष्णू वामन शिरवाडकर. आता नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिले. आपण पाहिलं कुणी? नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले. नटसम्राट नाटकात मुख्य भूमिका, नाटकात म्हणतोय मुख्य भूमिका आहे श्रीराम लागू यांनी, आणि नटसम्राट चित्रपटात काय? चित्रपटात म्हणतोय मुख्य भूमिकेत आहेत नाना पाटेकर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षाच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त रिवाइज करून पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.